नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल पाहिलेला आहे, हा व्हिडिओ फक्त डीएड झालेल्या उमेदवारांसाठी आहे। विशेषतः ते विद्यार्थी की ज्यांचा पेपर फर्स्ट पास आहे, सेकंड पेपर तुम्ही पास आहात। मुलांनो, मी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। ही शिक्षक भरती जणू काय फक्त डीएड उमेदवारांसाठीच तयार केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तुम्ही बघा, एकूण जागा 30,202 आहेत। 30,209 जागा आहेत। त्याच्यापैकी 14,320 जागा तुम्ही एकट्यांच्या आहेत। जवळपास 50% जागा तुमच्या आहेत। म्हणून मी म्हणतो की जर समजा 6वी ते 12वी पर्यंत ज्यांचं बीएड झालेलं आहे ते जर समजा सोन्याचे लोक असतील तर तुम्ही स्वतः परीस आहात। तुमचं मनापासून अभिनंदन। तुमचा जो मेरिट आहे तो 2 डिजिट वरती आल्याशिवाय 100% राहणार नाही। किती डिजिट वरती? 2 डिजिट वरती, फक्त 2 डिजिट वरती येईल। आणि त्याच्या मागचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुमच्या जागा बघा किती आहेत। डीएड उमेदवार मागच्या भरतीमध्ये सुद्धा खूप लागले, यावेळेस सुद्धा खूप लागणार आहेत। 2012 नंतर ज्यावेळेस शिक्षक भरती बंद होते त्यावेळेस डीएड करणाऱ्या उमेदवारांचं प्रमाण खूपच कमी झालं होतं, खूप कमी झालं होतं। मग मागच्या वेळेला काय झालं, 2022 मध्ये खूप विद्यार्थी लागले। आणि असं तर काय होणार नाही की झटकेपट लगेच विद्यार्थ्यांचं डीएड होईल। जे विद्यार्थी डीएड पास झाले परंतु त्यांचा फर्स्ट पेपर सेकंड पेपर पास झाले पण ते आता पास झाले, त्याच्यामुळे डीएड मध्ये कॉम्पिटिशन सर्वात कमी आहे, त्यांच्या जागा सर्वात जास्त आहेत। निवड तुमचीच होणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून ही शिक्षक भरती फक्त आणि फक्त शिक्षण विभागाने डीएड उमेदवारांसाठी सुरू केलेली आहे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। 11वी-12वीच्या जागा आल्या असत्या तर 6वी ते 8वीच्या ज्यांचं विद्यार्थ्यांचं बीएड झालेलं आहे, बरोबर आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा झाला असता असं मला वाटते। परंतु तसं होताना आता कुठेतरी दिसत नाहीये। आता मी तुम्हाला डायरेक्ट काय करतो, ऍड दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती सोने पे सुहागा झालेले आहात, तुमचं किती त्या ठिकाणी फायदा आहे। तुमच्या एवढा फायदा कोणाचाच नाही भावांनो। तुम्ही खूपच म्हणजे काय म्हणता येईल की तुम्ही खूप नशीबवान आहात या शिक्षक भरतीमध्ये। हे बघा, धुळेची जागा आहे, ठीक आहे। धुळे जिल्ह्यामध्ये एकट्या 1ली ते 5वी साठी तब्बल 210 जागा आहेत। तुम्ही विचार करा। आणि ही बघा, ही सुद्धा HSC डिप्लोमा जागा 22 आहेत। वरच्या जागा मराठी मीडियमच्या आहेत आणि खालच्या जागा इंग्लिश मीडियमच्या आहेत। म्हणजे तुमचंच आहे ना भाऊ सगळं साम्राज्य, ठीक आहे। पुढे बघा, दुसरं 6वी ते 8वीचं तिथं जागाच नाहीये। पुढच्या जिल्हा परिषदेमध्ये जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो तर तिथे सुद्धा तुम्हाला डीएडचाच बोलबाला दिसेल। हे बघा, 1ली ते 5वी साठी तब्बल 46 जागा आहेत आणि 6वी ते 10वी वाल्यांसाठी फक्त 10 जागा आहेत। सांगा आता यांनी का डोकं हाणून घ्यावं कुठं? पण तुमचा फायदा आहे त्याच्यामध्ये। 1ली ते 5वीच्या सर्वाधिक त्या ठिकाणी तुम्हाला जागा आलेल्या आहेत, म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो। हे बघा, पुन्हा ही पुढची जिल्हा परिषद आहे। इथे किती आहेत जागा? 1ली ते 5वी साठी 126 जागा आहेत आणि बाकीच्यांचे बघा 83, 20, 11 हे का जागा आहेत का? बरोबर आहे। पुढे जर आपण गेलो, त्याच्याही समोर गेलो, एक पुन्हा बुलढाणा जिल्हा परिषद घ्या। बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये तुमची 83 पर्यंत भाऊ 1ली ते 5वीची, आणि बाकी जर बघितलं तर हे समजा 37, त्याच्यानंतर मॅथ्स सायन्स वाल्यांसाठी फक्त 65 जागा आहेत। म्हणजे इथेही तुमचाच बोलबाला आहे, ठीक आहे। म्हणून माझं मनापासून तुम्हा सर्वांचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं। आमचा वाशिम जिल्हा आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण जागांचं प्रमाण बघितलं तर बघा, 1ली ते 5वी साठी जवळपास 96 पद आहेत आणि 6वी ते 8वीला फक्त 79 पद आहेत, 79 पद आहेत। म्हणजे इथेही तुमचाच फायदा या ठिकाणी जो आहे तुम्हाला दिसून येतो। 96 पद तुमची आहेत, ठीक आहे। म्हणजे 1ली ते 5वीची जी पद आहेत ते 6वी ते 8वीच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर खूपच जास्त आहेत, ठीक आहे। आता हे वाशिमची पुन्हा 9वी 10वीची जागा आहेत, आपण याच्यावरती काय जाऊ नये। पुढे जाऊयात आपण अमरावतीमध्ये जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो तर अमरावतीमध्ये बघा, 1ली ते 5वी साठी जवळपास 322 जागा आहेत। तुमचाच फायदा आहे ना भाऊ, तुमचं साम्राज्य आहे। म्हणजे तुम्हाला बाहुबली म्हणायला काय हरकत नाही। आणि बाकीचे जे आहेत मग ते भल्लाळदेव झाले, त्यांच्या खात्यावरती काहीच येणं झालं 322 जागा तुमच्या आहेत। कशाला म्हणतात भाऊ एवढ्या जागा? म्हणून डीएड उमेदवार जे आहेत ना, त्यांचे अतिशय कमी मार्क असताना सुद्धा तुमची निवड त्या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी थोड्याशा कमी आहेत ते पेसा क्षेत्रामधल्या, नॉन पेसा क्षेत्रामधल्या जागांचं डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळं। हा पुढे बघूयात आपण। हे बघा, 1ली ते 5वी साठी तब्बल 162 जागा आहेत। हा कोणता जिल्हा आहे? हा, वर्धा जिल्ह्यामध्ये 162 जागा तुमच्या। हा, बाकीच्या मुलांना हे बघा, मॅथमॅटिक्स सायन्स फक्त 39 जागा आहेत। हा, म्हणून माझं मत आहे की बा तुमचे डीएड वाले जे आहेत ना, तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे। ओपन कॅटेगरी असू द्या, ईडब्ल्यूएस असू द्या, SC SC असू द्या, ST असू द्या, ईडब्ल्यूएस, त्याच्यानंतर SABC, SBC, NT, BCD, त्याच्यानंतर VJA, OBC कॅटेगरी असू द्या किंवा ओपन असू द्या, कोणतीही कॅटेगरीमधून तुम्ही असा, तुमचा फायदाच फायदा आहे। आणि त्यातल्या त्यात जर समजा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, त्याच्यानंतर खेळाडू, माजी सैनिक असेल तर त्यांचं तर निवड 50 मार्कांवरती सुद्धा होऊ शकते असं मला वाटते।
खूप मोठ्या प्रमाणावरती शिक्षक भरती होते भावांना यावेळेस. आणि ही शिक्षक भरती फक्त D.ED उमेदवारांसाठीच घेतलेली आहे की काय, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की खूपच जागा आल्या. माझं असं वैयक्तिक मत आहे की मी जर समजा या शिक्षक भरतीमध्ये असतो तर माझं B.ED झालेलं नसावंच होतं. मग काय झालेलं असावं होतं, तर फक्त D.ED झालेलं असावं होतं, तरच माझी या ठिकाणी निवड झालेली असती. नागपूरमध्ये सध्या तुम्ही बघा, तसं पाहिलं तर नागपूरमध्ये जागा कमी आहेत, परंतु 1ली ते 5वीच्या जागा 314 आहेत. आणि जर 6वी ते 8वीचा जर विचार केला तर तिथे जागाच नाही. बघा तुम्ही, आहे का जागा? मराठी मीडियमच्या 314 जागा आहेत आणि इंग्लिश मीडियमच्या 104 आहेत. बाकीचं काहीच नाही आहे. वाट पाहिलंय की भाऊ नागपूर में एकही जागा नाही भाऊ आपली 6वी ते 8वीचं, आता का हाणून घ्यावं का मारून घ्यावं, भीतीवरती जावं का काय करावं. अडचण झाली ना भाऊ. 314 जागा कायले म्हणतात बे सगळ्याच्या सगळ्या D.ED वाल्यांच्या. म्हणजे सकाराम बिन पास, तुकाराम बिन पास, गंगाराम बिन पास, चलो शक्तिमान बिन पास, ज्युनियर जी बिन पास, छोटा भीम, बडा भीम, सगळ्याचा नंबर लागणार आहे. है ना. सगळे D.ED वाले लोक म्हणत होते D.ED ला काय व्हॅल्यू आहे, D.ED ला काय व्हॅल्यू आहे. आता बघा तुम्ही D.ED काय 50, 60, 70 मार्कावरती जर कट ऑफ नाही आला भाऊ तर गुरुजनवाल्याचं नाव बदलून ठेवा. ठीक आहे, मी काय तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन सांगणार नाही किंवा चुकीची माहिती सुद्धा त्या ठिकाणी देणार नाही. तुम्ही 100% लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. तर पुढे आपण बघूया त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये विदाउट एंट्रीच्या जर जागा बघितल्या, वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे आहेत. मी याच्यावरती आपण नंतर घेऊयात. ठीक आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 1ली ते 5वीच्या 393 जागा आहेत. आहे की नाही. म्हणजे शासनाचं या ठिकाणी धोरण आहे किंवा कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद नाही झाल्या पाहिजे. इंग्रजी मीडियमच्या जर आपण बघितल्या 1ली ते 5वीच्या 60 जागा आहेत. हे 100% रिक्त राहतील. एवढे उमेदवार ज्यांना भेटत नाहीत. मग नंतर मराठी उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी चान्स भेटेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा खूप फायदा आहे. मला तरी असं वाटतं की तुम्ही थोडंसं शांत बुद्धीने या ठिकाणी विचार करा. भंडारा जिल्ह्यामध्ये जाऊयात आपण. ठीक आहे. आता भंडारा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 1ली ते 5वीच्या पुन्हा पेसा नॉन पेसा क्षेत्रामधले पुन्हा 2 जागा आहेत. ठीक आहे. थोडंसं पुढे जाऊयात आणखीन. हे कुठली जागा आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्येच आहे. हे उच्चची असेल. गोंदिया जिल्ह्यामध्ये जाऊयात. गोंदियामध्ये सुद्धा तुमच्या जागा जास्त आहेत. हे बघा 1ली ते 5वीच्या जागा 76 जागा. त्याच्यानंतर 1ली ते 5वी मराठी मीडियमच्या जागा 383 जागा. हे इंग्लिश मीडियमच्या 76 आहेत आणि मराठी मीडियमच्या 383 जागा आहेत. एवढ्या सगळ्या जागा तुमच्या आहेत. म्हणून मी म्हणतो की ही शिक्षक भरती कोणासाठी, D.ED उमेदवारांसाठी आहे. आता म्हणून मी तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. तुमच्या मनामध्ये या संदर्भात काही शंका 100% असतीलच तर खुशाल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही काळजी करू नका, तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. आपण बघूयात नेमकं काय करता येईल या संदर्भाने. तर छोट्या छोट्या बारीक काही प्राधान्यक्रम देताना घाई करू नका. महाराष्ट्रामधल्या संपूर्ण 36 जिल्हा परिषदांना तुम्ही प्राधान्यक्रम दिलं तरी सुद्धा 1 ते 36 मध्ये सगळे तुमचे प्राधान्यक्रम होते. याच्यासाठी काही कुठं प्राधान्यक्रमाची बॅच लावण्याची काही गरज नाही आहे. काही मनामध्ये प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.